जय गजानन जयच संस्कृतम. आपल्या देशाचं नाव आहे भारत. किती सुंदर शब्द आहे, लक्षात घ्या. भा शब्द त्यात वापरला. भा शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. भा शब्दाचा अर्थ आहे तेज. ज्ञानामध्ये रत तो भारत, तेजामध्ये रत तो भारत. आपण भारतीय आहोत याचा अर्थ ती प्रवृत्ती आपल्यात असली पाहिजे, तुमच्या माझ्या जीवनामध्ये असली पाहिजे. मी ज्ञानरत असलो पाहिजे, मी तेजोरत असलो पाहिजे. रत शब्दाचा अर्थ आहे त्यामध्ये आवड असणे, मुळातूनच त्यामध्ये प्रवृत्ती असणे. तशी माझी असली तर मी भारतीय. केवळ भारतीय खंडामध्ये राहतो म्हणून भारतीय नाहीये, लक्षात घ्या. मी ज्ञानरत असलो पाहिजे. कसं ओळखायचं? ज्ञानरताचा हिशोब काय, समजून कसं घ्यायचं, मी तसा आहे की नाही. किती मजेदार परिणाम आहेत पहा त्याचे. त्या परिणामांच्या आधारे समजून घेता येतं. कारण ज्ञानाचा परिणाम जो आहे तो ऊर्ध्वगामित्व आहे. म्हणजे काय, व्यवस्थित समजून घेऊ. आपल्या जीवनातल्या घटना आठवा, म्हणजे आपल्या लक्षात येईल मला नेमकं काय म्हणायचंय. शाळेतले दिवस आठवा. त्या शाळेतल्या दिवसामध्ये वर्गामध्ये आपल्याला एखाद्या शिक्षकांनी प्रश्न विचारला, आपल्याला उत्तर येत होतं, अशी परिस्थिती आठवा. त्यावेळी आपली आलेली प्रतिक्रिया आठवा. तुम्हाला मोठी मजा वाटेल. काय करत होतो आपण? त्याचं उत्तर आहे बोट वर करत होतो, हात वर करत होतो, पौच्यावर उभं राहत होतो, सर 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 करून ओरडत होतो. आपली जास्तीत जास्त उंची वाढवायचा प्रयत्न करत होतो. कारण आपल्याला आपल्या शिक्षकांनी आपल्याकडे पाहावं असं वाटत होतं, आपल्याकडे लक्ष द्यावं असं वाटत होतं. आपण त्या दृष्टीने अधिक उंच होत जात होतो, स्वतःला वर वर करत होतो. कुठून आली ही वर जाण्याची प्रवृत्ती? त्याचं उत्तर आहे ती त्या ज्ञानाचा परिणाम होती. म्हणजे काय, तर माणसाच्या ठिकाणी जेव्हा ज्ञान प्रगट होतं तेव्हा ते ज्ञान त्याला असं वर वर नेत असतं. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. पूर्ण उलटी रचना आठवा. जेव्हा शिक्षकांनी प्रश्न विचारला आपल्याला उत्तर येत नव्हतं, आता परिस्थिती काय होती? आता पहिल्यांदा आपले डोळे खाली जात होते, मग मान खाली जात होते, मग खांदे खाली जात होते आणि आपण समोरच्या विद्यार्थ्याच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत होतो. का खाली खाली जात होतो? का खाली जात होतो? त्याचं उत्तर आहे उत्तर येत नव्हतं, म्हणजे अज्ञान होतं. आणि म्हणून आपल्याला हा मजेदार भाग लक्षात येईल. त्यावेळा कळला होता की नाही माहित नाही, आता समजून घ्या. जेव्हा ज्ञान होतं, उत्तर येत होतं, तेव्हा आपण वर वर जात होतो, ऊर्ध्वगामित्व होतं. उलट्या बाजूला जेव्हा उत्तर येत नव्हतं तेव्हा आपण अधोगामी होत होतो. किती सुंदर रचना भगवद्गीतेने आपल्या समोर सांगितली. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थाः मध्ये तिष्ठन्ति राजसः जघन्य गुणवृत्तिश्च अधो गच्छन्ति तामसाः. ज्यांच्यात तमोगुण असतो ना, म्हणजे अज्ञान असतं ना, ते खाली खाली जातात. ज्यांच्यात सत्वगुण असतो ते ऊर्ध्व दिशेला प्रवास करतात. आणि मग ही ऊर्ध्वगामिता जी आहे ना, ती भगवान दत्तात्रेय आपल्याला सांगतात. ही ऊर्ध्वगामिता शिकता येते कोणाकडून? त्याचं उत्तर आहे अग्नीकडून. अग्नी हा पुढचा गुरु त्यांनी आपल्याला सांगितला. तेज हा पुढचा गुरुचा विषय घेतला. आणि मग तेज हा गुण त्यांच्याकडून जर घ्यायचा असेल तर तो कसा घेता येतो? अग्नीची ही ऊर्ध्वगामिता समजून घ्यायची. लक्षात घ्या, अग्नीची ज्योत की कधीही खालच्या दिशेला जात नाही. तुम्ही त्या ज्योतीचा आधार असणारी दिव्याची वाट, किंवा कदाचित मेणबत्तीवर आपल्याला ते सहज लक्षात येईल म्हणून मेणबत्ती म्हणतो. मेणबत्ती तिरपी जरी केली तरी ज्योत वरच्याच दिशेला असणार. मेणबत्ती उलटी जरी करायचा प्रयत्न केला तरी ज्योत वर जाणार, मेणबत्तीला जाळेल, स्वतः कदाचित विझेल, पण ती खालच्या दिशेला गेली असं होत नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून ऊर्ध्वगामित्व हा दीपाचा स्वभाव आहे. तसा दीप स्वभाव तुमचा माझा असला पाहिजे म्हणून आपण दिव्याची पूजा करतो. त्या दीपाकडून हे स्वीकारायचंय ऊर्ध्वगामित्व. परिस्थिती कशी येईल? परिस्थिती आडवी येईल, कदाचित खाली करणारी असेल, पण आपल्याला सुंदर वामन कवींची ती सहज ओळ आठवते. केला जरी पोत बळीची खाली, ज्वाला तरी ते वरती उफाळे. ही जी रचना आहे ती रचना आपल्याला समजून घ्यायची आहे की कधीही परिस्थिती वाईट आली म्हणून मी अधोगामी नाही होणार, मी ऊर्ध्वगामी असलो पाहिजे. ही रचना आपल्याला तेजाकडून शिकता येते. कारण तेजस्वितेचा तो परिणाम आहे. तेजस्विता प्राप्त होते अग्नीकडून. आणि म्हणून गुरु महाराज सांगतात, दत्तगुरु आपल्याला सांगतात की मी अग्नीकडून तेजस्विता शिकलो.
एकच गोष्ट नाहीये, वेगवेगळ्या गोष्टी शिकलेल्या आपण पाहतोय, वेगवेगळ्या गोष्टी आपल्या समोर ते या निमित्ताने मांडतायत ज्या तुमच्या माझ्या जीवनाला, व्यक्तिमत्वाला सुंदर करणाऱ्या आहेत. वेगळ्या अर्थाने व्यक्तिमत्व विकासाच्या या वेगवेगळ्या पायऱ्या त्यांनी आपल्या समोर दाखवल्या आहेत. तेजस्विता हा त्यातला एक महत्वाचा गुण सांगितला. दुसरं सांगतात ते आपल्या समोर की तो सर्वत भक्षक आहे. अग्नी सगळं खाऊन मोकळा होतो. तुम्ही त्यात जे टाकाल त्याचं भक्षण होणार आहे. त्या सगळ्या गोष्टी खाल्ल्या जाणार आहेत. लाकडं टाका, कचरा टाका, कुठल्याही चांगल्या चांगल्या गोष्टी टाका, त्यांचाही कचराच होणार. अगदी प्रेत जरी त्यात टाकलं तरी तेही जळून जाणार. पण गंमत लक्षात घ्या, अग्नी सर्व भक्षक आहे पण तरी तो परमशुद्ध आहे. ही रचना मोठी सुंदर आहे, लक्षात घेतली पाहिजे, आपल्याला समजून घेतली पाहिजे. त्यात काही टाकलं तरी ते भक्षण केल्या जातं पण त्या भक्षणाचा दोष त्याला लागत नाही. तुमच्या माझ्या देहामध्ये आणि अग्नीमधला हा फरक समजून घ्या. आपल्या देहामध्ये जर चुकीच्या गोष्टी टाकल्या गेल्या, भक्षण आपण त्याचं केलं तर देह खराब होणार आहे, त्याच्यात विकृती येणार आहे. अग्नीची गंमत पा कशी आहे, त्यामध्ये काही टाकलं तरी त्याचा दोष त्या अग्नीला लागतच नाही. अग्नी त्याच्या पलीकडचा आहे. हा विषय आपल्याला त्यांच्या दत्त महाराज सांगतायत, मी अग्नीकडून शिकलोय की सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या तरी स्वतःच्या शुद्धतेला धक्का लागता उपयोगी नाही. अग्नी सगळं जाळून टाकतो आणि गंमत अशी आहे, ते जाळून टाकतो याचा अर्थ त्यात आसक्त राहत नाही, कारण त्या सगळ्या गोष्टी तो भस्मच करतोय. तसं साधकांनी आपल्या जीवनातल्या सगळ्या कर्मांना आणि त्या कर्माच्या फळांना, कारण कर्म नष्ट नाही होणार आहेत, कर्म चालतच राहणार आहेत. जोपर्यंत देह आहे, प्रारब्ध आहे, तोपर्यंत कर्म चालतील, पण त्या कर्माचे फळ जाळून टाकायचे ही जी गोष्ट आहे. कारण एकदा जाळलं की ते लागत नाही. धान्याच्या बाबतीतला विषय तिथे, भाजलेलं सुद्धा, जाळलेलं सोडून द्या. समजा जर तुम्हाला एखादं धान्य पेरायचं असेल तर ते धान्य निसर्गातून जसं प्राप्त होतं तसंच पेरावं लागतं. त्याला जर तुम्ही भाजलं तर त्यानंतर ते लागत नाही. ही जी रचना आहे, तसं जीवनात येणारे कर्म फल एकदा जर तुम्ही भाजून टाकले तर नंतर त्याचं परिणाम आपल्यावर होत नाही. ही जी अध्यात्माची भूमिका आहे, दत्त महाराज तेही सांगतायत. कारण लक्षात घ्या, जसं व्यवहारातल्या गोष्टी सांगायच्या आहेत तसा मूळ संवाद आध्यात्मिक आहे. त्याच्यामुळे त्यात आध्यात्मिक गोष्टी वारंवार येतच राहणार. साधकाच्या दृष्टीने रचना येतच राहणार, कारण आनंदी तो होणार आहे जो या पद्धतीने साधना करेल. आणि म्हणून दत्त महाराज पुढची गोष्ट सांगतात, कर्म फळ जाळून टाकणे, काहीही शिल्लक न ठेवणे, हे मी अग्नीकडून शिकलेलो आहे. तिसरी महत्वाची गोष्ट ते सांगतात, अग्नी काही जागी दृश्य असतो, काही जागी अदृश्य असतो. लक्षात येत नाही पटकन, व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. दृश्य असतो हे तर सहज कळतं, कारण अग्नी दिसतोच, त्याचा स्पर्शही होतोच, शेवटच्या क्षणापर्यंतही तो उष्णच असतो. अगदी सगळी आग विझून गेली तरी त्यातली शिल्लक राहिलेली राख सुद्धा गरम असते, कारण तो उष्णता गुणधर्म त्यांनी त्या राखेपर्यंत सुद्धा पोहोचवलेला असतो. हे सगळे आपल्याला अनुभव आहेत. अदृश्य असतो म्हणजे काय तर ते सहजासहजी कळत नाही. ते कळण्याकरता भारतीय संस्कृतीने सांगितलेल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला समजून घ्याव्या लागतील. भारतीय संस्कृतीने अग्नीचे 4 प्रकार सांगितले. 4 प्रकारे अग्नी कार्य करतो, तेज तत्व कार्य करतं. कोणकोणतं आपल्याला एकच पटकन लक्षात येतो, ज्याला आपण रोज आग म्हणून पाहतो तो, त्याला भौम अग्नी असं म्हटलं. भौम याचा अर्थ भूमीपासून तयार झालेला, म्हणजे जमिनीवर ज्या वस्तू आहेत, लाकडं इत्यादी, त्या लाकडाच्या माध्यमातून तो प्रगट होतो. लाकडाच्या माध्यमातून तो चालत जातो. कोळसा असेल, लाकूड असेल, याच्या माध्यमातून जो अग्नी आपल्याला दिसतो ना, त्याला भौम अग्नी असं म्हणतात. पण एवढाच अग्नी आहे का, त्याचं उत्तर आहे नाही. दुसरा सांगितला, पहिला सांगितला भौम, दुसरा सांगितला दिव्य. दिव्य नावाचा अग्नी म्हणजे कोणता, तर त्याचं उत्तर त्यांनी इतकं मस्त दिलं. तर्कसंग्रह नावाचा ग्रंथ आहे, त्यात हा विषय व्यवस्थित आलेला आहे. ते आपल्याला सांगतात, दिव्य याचा अर्थ जो पाण्याला इंधन करून राहतो. धक्का बसेल आपल्याला, विचित्र वाटते. तुम्हाला पाण्याचं कुठे इंधन असतं का? इंधन तर आपल्याला फक्त लाकूड माहितीये, कोळसा माहितीये, गौऱ्या इत्यादी गोष्टी माहिती आहेत. कचरा वेळ पडली तर चालेल, पण बाकीच्या पाण्याच्या आधारे अग्नी कसा असतो, 2 उदाहरणं आहेत, लक्षात घ्या. 2 पद्धतीने आपल्याला समजून घेता येतं. एक, आकाशातली वीज, ती कशाच्या आधारावर आहे? तिथं कुठे लाकडं आहेत, तिथं कुठे कोळसा आहे? नाहीये.
पाण्याच्याच आधारावर तिथे असणाऱ्या त्या मेघातल्या जलबिंदूंनाच इंधन करते आणि ती वीज प्रगट होते. दुसरा वडवानल सांगितला, समुद्रात राहणारा अग्नी पाण्याचाच आधार करून तो अग्नी प्रगटत होत असतो आणि त्या आधारे त्याचं कार्य चालतं. म्हणून पाण्याला आधार करणारा अग्नी दुसरा प्रकार सांगितला. किती विज्ञाननिष्ठ आहे तुमची माझी संस्कृती, समजून घ्या. किती व्यवस्थित एक एक मुद्दा सांगितलेला आहे, किती वेगवेगळे पैलू सांगितले. तिसरा अदृश्य प्रकारातला म्हणजे दुसरा आपल्याला सांगितला वीज, पण तीही दृश्य आहे. सतत जरी दृश्य नसली तरी निदान जेव्हा चमकते तेव्हा दिसते, एवढा आपण अर्थ करू शकतो. तिसरा न दिसणारा पण कार्य करणारा कोणता? उदरज अग्नी. तिसरा अग्नीचा प्रकार सांगितला पोटात असणारा अग्नी. उदर शब्द वापरला. ज म्हणजे राहणारा, जन्माला येणारा, पोटात जन्माला येणारा. मग पोटात आपल्या अग्नी आहे. खाल्लेल्या अन्नाचं पचन करण्यासाठी जो अग्नी शरीरामध्ये आहे त्या अग्नीला उदरज अग्नी म्हटलं. आणि म्हणून जास्त वेळ जर आपण काही खाल्लं नाही तर पोटात आग उसळल्यासारखी जी वाटते, त्याचं कारण आहे त्या आगीला इंधन नाही मिळालं तर त्याची भडका जो आहे तो त्या बाकीच्या सगळ्या अवयवांना त्रास देतो. आणि म्हणून तिथला अग्नी तिसरा सांगितला उदरज. चौथा सांगितला आकरज. आकरज याचा अर्थ वेगवेगळ्या धातूंमध्ये जो अग्नी येतो. आता हा अदृश्य पहा कसा आहे, तुम्ही त्याला स्पर्श केला तर उष्णता गुण नाही लागणार आहे. सोनं ताबडतोब, चांदी ताबडतोब जशा अवस्थेत आहे तशा अग्नीच्या जवळ नेली नाही, म्हणजे सामान्य अग्नीच्या जवळ न नेलेल्या अवस्थेत ती गरम नाही लागणार. पण सोन्यात अग्नी आहे, चांदीत अग्नी आहे, सगळ्या धातूंमध्ये अग्नी आहे. कशाच्या आधारावर? त्याचं उत्तर आहे म्हणून तर आगीत टाकल्यावर ते धातू जळतात कुठे? कारण कोणतीही गोष्ट समतत्वाची जेव्हा असते तेव्हा ती नष्ट होत नसते. पाणी नाही संपवता येणार. पाणी टाकलं आणि पाणी संपवलं असं नाही होऊ शकत. पाण्याची वाफ करायची असेल तर उष्णता नावाचा गुणधर्म त्याला लावावा लागेल, तेव्हा पाण्याची वाफ होईल. कारण समान तत्व एकमेकांना नष्ट करत नाहीत. मग जर धातू आगीत टाकल्यानंतर धातूतला जळकट भाग निघून जातो, कारण तो पृथ्वी तत्वाचा आहे. मळ सगळा निघून जातो, कचरा त्याच्यावरचा निघून जातो, कारण तो पृथ्वी तत्वाचा आहे. पण नुसतं सोनं कधीच जळत नाही. का जळत नाही? कारण त्यामध्ये अग्नी तत्व आहे. आणि या प्रकारच्या अग्नीला आकरज अग्नी म्हटलं. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. पृथ्वी तत्वाच्या आधारे, कोळशाच्या लाकडाच्या आधारे तो भौम, पाण्याच्या आधारे प्रगटतो तो दिव्य, पोटात आहे तो उदरज, धातूंमध्ये आहे तो आकरज. 4 प्रकारच्या अग्नींचं वर्णन केलं. यातला उदरज आणि आकरज अदृश्य आहे. म्हणून त्यांनी म्हटलं, शब्द वापरले दत्तप्रभूंनी, अग्नी काही जागी दृश्य असतो, काही जागी अदृश्य असतो. जीवन तसं असलं पाहिजे. कुठे दृश्य असायचं? त्याचं उत्तर आहे जिथे सत्कार्य चालू असेल, चांगलं काम चालू असेल, तिथे आपण दृश्य असलो पाहिजे, समोर दिसलो पाहिजे, आपण त्या कार्यामध्ये रत असलो पाहिजे. पण जिथे वाईट कामं चालू आहेत, भांडणं चालू आहेत, मारामाऱ्या चालू आहेत, व्यसनाधीनता सुरू आहे, तिथून आपण अदृश्य असलो पाहिजे. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. सुखी व्हायचे मार्ग सांगतायत, आनंदी होण्याचे मार्ग सांगतायत. सत्कार्यात रत राहा. सत्कार्यामध्ये कार्यरत दिसले पाहिजे, असलेही पाहिजे, दिसलेही पाहिजे. म्हणून दृश्य सांगितलं, पण नको त्या जागेहून बाजूला सरकता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत लक्ष घालायची गरज नाही. त्यातून बाजूला सरकणे जे आहे त्याला अदृश्यता म्हटलं. अग्नीकडून मी शिकलो काय? ही दृश्य आणि अदृश्य दोन्ही अवस्थेत राहणे. दत्त महाराज आपल्याला उपदेश करतायत की योग्य जागी दृश्य असणे, अयोग्य जागी अदृश्य असणे, हा तिसरा प्रकार ते सांगितला. त्यानंतर ते सांगतायत की कुठेही असला आणि सगळं जरी भक्षण केलं तरी त्या घेतलेल्या गोष्टीचा आकार अग्नी धारण करतो. म्हणजे काय? समजा एखादी वेडीवाकडी काडी आहे आणि त्या काडीला आग लागली तर अग्नी त्या काडीचा आकार धारण करून त्या काडीसारखा पसरलेला आपल्याला दिसेल. पण म्हणून अग्नी वेडा वाकडा आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. तो सरळ असणाऱ्या लाकडाला समजा लावला आणि एकदम सरळ दिसला तर याचा अर्थ आता अग्नी सरळ झाला असा आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. तो ना वाकडा असतो ना सरळ असतो. समोर असलेल्या गोष्टीचा तो परिणाम तेवढ्या पुरता असतो. आणि म्हणून त्या पद्धतीने वेगवेगळे आकार त्या परिस्थितीनुसार धारण करावे लागले तरी ते आकार परिस्थिती सादृश्य आहेत. परिस्थिती बदलली की तो आकार सोडून देता आला पाहिजे आणि मूळ आपल्या
गुणधर्मावर पुन्हा येता आलं पाहिजे. म्हणजे काय तर आपण परिस्थितीनुसार बदलतो. समजा मी महाविद्यालयात गेलो तर मी प्राध्यापक असणार आहे, मग तिथे माझी रचना वेगळी असणार आहे, तिथे माझं वागणं वेगळं असणार आहे. पण घरी आल्यानंतर मी तसं नाही वागू शकणार आहे. हा जो भाव आहे तो आपल्याला समजून घेतला की लक्षात येईल. परिस्थितीनुसार रचना बदलते, तेवढ्या पुरती ती करायची. प्राध्यापकी घरी आणून चालत नाही आणि घरची रचना महाविद्यालयात नेऊन चालत नाही. तसा अग्नी आपल्या आपल्या परिस्थितीनुसार आकार धारण करतो. परिस्थिती संपली की तो मूळ स्वभावामध्ये जसा आहे तसा राहतो. तसं सर्व भक्षक असून सुद्धा शुद्ध असणे, आकार कोणताही मिळाला तरी त्या आकाराचा लेप न लागू देणे, कायम योग्य जागी प्रगट असणे, अयोग्य जागी अदृश्य असणे आणि तेजोमय स्वरूपात ऊर्ध्वगामी असणे, या सगळ्या गोष्टी दत्त महाराज अग्नीकडून शिकलेले आहेत. आपल्यालाही त्या गोष्टी आपल्या जीवनात आणता आल्या ना तर आपण खऱ्या अर्थाने भारतीय होऊ. दत्तप्रभूंना प्रार्थना करू आपल्या भारतीयत्वासाठी. पुढचे गुरु पुढच्या भागात. तोपर्यंत जय गजानन.